प्रश्न पहिला. शिवरायांनी राज्याभिषेकावेळी कोणते मंडळ स्थापित केले? ऑप्शन नंबर 1 शिष्टमंडळ, ऑप्शन नंबर 2 अष्टप्रधान मंडळ, ऑप्शन नंबर 3 सैन्य मंडळ, ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ. तर शिवरायांनी राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान मंडळ स्थापित केले. प्रश्न दुसरा. मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावाची पाटलिकी होती? ऑप्शन नंबर 1 वेरूळ, ऑप्शन नंबर 2 उदयनगर, ऑप्शन नंबर 3 नायनगाव, ऑप्शन नंबर 4 शिर्डी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वेरूळ. तर मालोजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावाची पाटलिकी होती. प्रश्न तिसरा. महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पंडितने केला होता? ऑप्शन नंबर 1 तुकाराम, ऑप्शन नंबर 2 रामदास, ऑप्शन नंबर 3 गागाभट्ट, ऑप्शन नंबर 4 सदाशिवराव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गागाभट्ट. तर महाराजांचा राज्याभिषेक गागाभट्ट या पंडितने केला होता. प्रश्न चौथा. पांढरे सफरचंद कोणत्या देशात आढळते? ऑप्शन नंबर 1 रूस, ऑप्शन नंबर 2 चीन, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 ब्राझील. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चीन. तर पांढरे सफरचंद चीन देशात आढळते. प्रश्न पाचवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? ऑप्शन नंबर 1 पुरंदर, ऑप्शन नंबर 2 तोरणा, ऑप्शन नंबर 3 राजगड, ऑप्शन नंबर 4 विशाळगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तोरणा. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला होता. प्रश्न सहावा. स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते? ऑप्शन नंबर 1 तानाजी मालुसरे, ऑप्शन नंबर 2 हंबीरराव मोहिते, ऑप्शन नंबर 3 नेताजी पालकर, ऑप्शन नंबर 4 येसाजी कंक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेताजी पालकर. तर स्वराज्याचे पहिले सरसेनापती नेताजी पालकर हे होते. प्रश्न सातवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले? ऑप्शन नंबर 1 प्रचंडगड, ऑप्शन नंबर 2 सिंहगड, ऑप्शन नंबर 3 प्रबळगड, ऑप्शन नंबर 4 झुंजारगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रचंडगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड ठेवले. प्रश्न आठवा. महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण कुणी दिले होते? ऑप्शन नंबर 1 बाजीप्रभू, ऑप्शन नंबर 2 शहाजी, ऑप्शन नंबर 3 दादोजी, ऑप्शन नंबर 4 तानाजी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दादोजी. तर महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण दादोजी यांनी दिले होते. प्रश्न नववा. छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता? ऑप्शन नंबर 1 रायगड, ऑप्शन नंबर 2 प्रतापगड, ऑप्शन नंबर 3 तोरणा, ऑप्शन नंबर 4 जंजिरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरप्या डोंगरावर प्रतापगड किल्ला बांधला होता. प्रश्न 10वा. संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 शाहू, ऑप्शन नंबर 2 बाजीप्रभू, ऑप्शन नंबर 3 तानाजी, ऑप्शन नंबर 4 दादोजी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शाहू. तर संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव शाहू हे होते.
प्रश्न 11वा, स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? ऑप्शन नंबर 1 सर्जेराव झेते, ऑप्शन नंबर 2 भटजी नाईक, ऑप्शन नंबर 3 बाजी पासलकर, ऑप्शन नंबर 4 संताजी घोरपडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भटजी नाईक. तर स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख भटजी नाईक हे होते. प्रश्न 12वा, शिवरायांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले होते? ऑप्शन नंबर 1 रामशेज, ऑप्शन नंबर 2 राजगड, ऑप्शन नंबर 3 कोंढाणा, ऑप्शन नंबर 4 हरिगडगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोंढाणा. तर शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले होते. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.